या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार मंडळींना माझा जय महाराष्ट्र। आपण पहिल्यांदाच आमच्या या कार्यालयामध्ये आला आहात त्याबद्दल आपलं सगळ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो। मित्रांनो, या ठिकाणी नगरपालिकेच्या पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात सगळं बोललं गेलं, त्याच्यावर मी परत बोलणार नाही। पण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या बाबतीत बोलणं आवश्यक आहे। काल भाजपने एक परिवर्तन मेळावा आयोजित केला आणि त्यामध्ये सांगितलं की मंगेश दादांनी त्यांच्या तालुक्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांना बागायतीचं अनुदान मिळवून दिलं। म्हणजे त्यांना आमदारांना या ठिकाणी कमी लेखायचं होतं। पण या ठिकाणी मी सांगू इच्छितो की त्यांच्याकडे आता चौकडी आहे, म्हणजे मी त्यांना चांडाळ चौकडी म्हणणार नाही। त्याच्यामध्ये वैशुताई आहेत, अमोल दादा आहेत, त्याच्यानंतर दिलीप भाऊ आहेत आणि आपले भडगावचे प्रतापहरी। माझं एक म्हणणं आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालं, पण या चारही मंडळींनी एक चकार शब्द सुद्धा काढला नाही किंवा शेतकऱ्यांना भरपाई मिळाली पाहिजे की त्यांना अनुदान मिळालं पाहिजे। सगळ्यांनी म्हणजे मुख्याची भूमिका घेतली। या ठिकाणी त्यांचे मुख्यमंत्री आहेत। वास्तविक हा जो अनुदानाचा विषय हा त्यांनी जर मंगेश दादांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत नेला असता तर याच्या अगोदरच आपल्याला त्याचं उत्तर मिळालं असतं, परंतु त्या संदर्भात ते एकदम म्हणजे निराशा आहे, समजा काही भाग घेत नाहीत। दुसरा विषय या ठिकाणी मी एक सांगू इच्छितो, मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा 15 तारखेला सातगावमध्ये अतिवृष्टी झाली, आदरणीय गिरीश भाऊ महाजन पुनर्वसन आपत्ती मंत्री त्या ठिकाणी उपस्थित झाले। किशोरप्पांनी त्यांना फोनवरती घेतलं, त्यांनी सांगितलं किशोरप्पांनी की या ठिकाणी प्रचंड नुकसान झालेलं आहे। गिरीश भाऊ बोलले की तुम्ही तहसीलदार साहेबांकडे फोन द्या, स्पीकर फोन ऑन होता आणि त्या ठिकाणी गिरीश भाऊंनी सांगितलं की त्यांना आपण 1 लाखापर्यंत मदत करू। पण आज जेव्हा आपण बघतोय त्या लोकांना 10,000 रुपयाच्या वरती रक्कम मिळालेली नाही। माझं गिरीश भाऊंना या निमित्ताने सांगणं आहे की आपण थुकून चाटू नका। आपण आपलं जे वेतन या सहायता निधीमध्ये दिलं त्याबद्दल आपलं अभिनंदन, परंतु तेवढ्या रकमेमध्ये जर आणखीन तेवढी रक्कम टाकली असती तर तुम्ही जो शब्द दिलेला आहे तो पूर्ण करता आला असता। आज तुमच्याबद्दल त्या जे नागरिक आहेत आपत्तीग्रस्त त्यांच्यामध्ये फार मोठी चीड निर्माण झाली। सर, दुसरी गोष्ट मी एक सांगू इच्छितो की ज्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहे त्यांना 47,500 रुपये रोख अनुदान आणि 3 लाख रुपये नरेगाच्या माध्यमातून द्यायचं या सरकारने कबूल केलेलं आहे। पण नरेगाचा अनुभव इतका वाईट आहे, आपल्या तालुक्यामध्ये जे काही गोठे दिले गेले 2-2, 2.5 वर्ष त्या लोकांना त्याचं पेमेंट मिळालं नाही। तीच गत आता त्या शेतकऱ्यांची होणार आहे। त्याच्यामुळे माझी मुख्यमंत्र्यांना या निमित्ताने विनंती राहील की त्यांना कमीत कमी हेक्टरी 5 लाख रुपये अनुदान द्या। त्यातलं 50% आता द्या आणि 50% नंतर द्या 1 महिन्याच्या अंतराने। ज्यांच्या विहिरीमध्ये गाळ गेलाय त्यांना फक्त 30,000 रुपये या शासनाने देऊ केलेले। 30,000मध्ये 5 फूट सुद्धा गाळ निघणार नाही। त्या विहिरी कमीत कमी 40, 50, 60 फूट खोल आहेत। तर या ठिकाणी त्याची रक्कम सुद्धा 1 लाखापर्यंत न्यावी। का बरं की म्हणजे गाळ काढण्यापेक्षा नवीन विहीर केलेली परवडते, असं एक शेतकरी म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो। हे वस्तुस्थिती आहे। ज्यांची गुरं वाहून गेली त्या म्हशीवाल्यांना 37,500, अरे 1 लाखाच्या खाली म्हैस येत नाही। त्याच्यामध्ये म्हणजे किशोरप्पांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी पहिल्याच मीटिंगमध्ये शासनाला विनंती केली होती की NDRFचे जे काही निकष आहेत त्याच्यात तिप्पट भरपाई द्यावी, म्हणजे बरोबर 1 लाखाच्या आसपास ती रक्कम येत होती। अजूनही वेळ गेलेली आहे। सरकारने हे जे काही नुकसानग्रस्त आहेत त्यांना वाऱ्यावर सोडू नये, त्यांचा तळतळाट घेऊ नये, नाही तर हा तळतळाट येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका इलेक्शनमध्ये तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही। याची आपण सगळ्यांनी नोंद घेऊ। एवढं बोलतो, या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।